नमस्कार. श्री सोमेश्वर नमस्कार. कला मंच निर्मित गरासलो रे गरासलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आता प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आहे. आणि या चळवळीचा एक भाग म्हणून कोकणी माणसाला बोध व्हावा म्हणून प्रेरणादायी व्यक्तींची लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सुरू केली आहे. तर मी सुहानी अंकुश नाईक आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत माननीय श्री दत्तप्रसाद शेणई सर. सर, मी तुमचे आमच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करते सर. धन्यवाद. आणि सर, सर्व कोणत्याही सर्व दर्शकांना माझा नमस्कार. सर, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्ता गणेशा याच्या नामानेच केली पाहिजे सर. सर, आज पण आपण या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता गणेशा याचे नाम घेऊनच करूया. नक्की. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता गणेशा याच्या नामाने झालीये, म्हणजे या कार्यक्रमात तरी कोणतंही विघ्न येणार नाही एवढं मात्र खरं सर. आणि ही मुलाखत उत्तमरित्याच पार पडेल. आज संकष्टी आहे आणखी. बरोबर सर, म्हणूनच ही विघ्नहर्ता आपल्या पाठीशी नेहमीच असतो सर आणि असेल देखील. सर, आपण आता आपल्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला सुरुवात करूया सर. सर, दशावतार ही कोकणातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय लोककला. तर या लोककलेविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? सुहानी, दशावतार या लोककलेला सुमारे 800 वर्ष झाल्याचा इतिहास आहे. 800 वर्ष झाली असे आमचे जुने कलाकार आहेत, वयोवृद्ध कलाकार किंवा इथली माणसं आहेत, हे आवर्जून अगदी ठाम मतानं सांगतात. आणि त्याचे पुरावे तसे बघितले तर एंडिंगला मिळतात ते 17व्या शतकात. म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत. समर्थ रामदास स्वामीचा जो दासबोध हा ग्रंथ आहे, या ग्रंथात एक उल्लेख आहे, नेटके खेळता दशावतारी तेथे येती सुंदर नारी नेत्र मोडिती कळा कुसरी परी अवघेते धटिंगण. म्हणजे धटिंगण म्हणजे असा वेगळा विक्षिप्त शब्द नाही, तर तो धटिंगण म्हणजे पुरुषच स्त्री भूमिका करतात असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय. आणि त्यामुळे समर्थ रामदास स्वामींच्या या दासबोधात म्हणजे 17व्या शतकात दशावताराचा उल्लेख आहे, ते अगदी मत तर ठाम सिद्ध आहे की दशावताराला म्हणजे 17व्या शतकापासून तर दशावतार आहे यात तर आपल्याला नाकारता येणार नाही. असं म्हणजे पुष्कळ 800 वर्षाचा इतिहास आपल्या दशावताराला आहे. सर, तुम्ही खूप माहिती दिली आणि खरंच असं म्हणता येईल की आपली दशावतार नाट्यकला ही कोकणाची शान आहे आणि आपल्या नाट्य रसिकांची जान आहे सर. आणि त्या नक्कीच. लोककलेचं आपण कुठेतरी संवर्धन नक्कीच केलं पाहिजे आणि त्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचं कार्य केलंच पाहिजे सर. सर, दशावतार नाटक रंगभूमीवर तुम्ही मागील अनेक वर्ष कार्यरत आहात आणि आतापर्यंत तुम्ही अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्या भूमिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रकारे दाद दिली आहे. तर आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की तुम्हाला दशावतार क्षेत्राची ओढ कशी निर्माण झाली आणि तुम्ही कधी कसं या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं सर? सुहानी, चांगला प्रश्न आहे. कारण खरी तर प्रत्येकाच्या करिअरची सुरुवात असते ती महत्वाची असते. मी तसं बघितलं तर माझ्या क्लास मधला हायेस्ट विद्यार्थी आहे. एक एज्युकेशन हा माझा पहिला ध्यास होता, कारण कायम मी फर्स्ट होतो वर्गात. असं असताना आज कुठेतरी इंजिनियर किंवा कुठेतरी डॉक्टर लेवलला असायला हवं होतं असं माझे मित्र वगैरे म्हणतात, क्लासमेट. मग असा विद्यार्थी जो पहिलीपासून क्लासमध्ये फर्स्ट होता, तर मग हा विद्यार्थी दशावतार क्षेत्राकडे कसा काय वळला? त्याला आधी सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला लहानपणापासून भयंकर दशावताराची आवड. म्हणजे मी माझं घर आणि माझ्या घराच्या लागून असणारे जी मंदिर आहेत ती अगदी जवळ होती. त्यामुळे ज्या जत्रा चालू व्हायच्या, म्हणजे अगदी मी पहिली दुसरी तिसरीत असल्यापासूनच सांगतोय, तिथं जत्रेला रात्री 1 वाजता बरोबर मृदंगावर पहिली थाप पडली की ते मी धाडकन झोपेतून जागा व्हायचो. अक्षरशः मला माझा एक चुलत भाऊ होता, तर मला जायला देत नव्हता. काय,
कारण दशावताराकडे बघण्याचा पूर्वीचा जुना दृष्टिकोन एक वेगळा होता. पण थाप पडली की मी तिथून झोपेतून उठायचो आणि तिथून पळ काढायचो आणि नाटक बघायचो. म्हणजे अगदी मी 2री 3री पासून अशी दशावतार आवडीनं नाटकं बघत आलोय. आणि मी दशावतार माझं म्हणजे बाबा हे काही माझे दशावतारात नव्हते, एक संगीत नाटकातले काही छोटी नाटकं गावात करायचे. पण खरं म्हणजे माझ्या बाबांनी मला ती प्रेरणा दिली. म्हणजे लहानपणी फॅन्सी ड्रेस म्हणा किंवा मी एक मठ माझं गाव वेंगुर्ला मठ हे माझं गाव. या गावात शेषनाग मंडळ आहे. म्हणजे त्या शेषनाग मंडळात आम्ही सगळी एकच वयाची मुलं होतो. की मग ते शेषनाग मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही एक पूजा करायचो वर्षाला. तिथं मग आम्ही चेहऱ्याला साधी पावडर लावायचो, मेकअप पावडर. तिथं लाल पिंजर घेऊन अशी लावायचो वगैरे आणि नाटक करायचो. हा माझा प्रवास इयत्ता 5वी पर्यंतचा प्रवास. आणि त्यामुळे त्यानंतर इयत्ता 6वीत सगळ्यात पहिल्यांदा नाटक करण्याचा माझा संबंध आला, अगदी दशावतारात, म्हणजे चांगल्या कलावंतांबरोबर. आणि तो प्रवास मला सुरू झाला. तर तेव्हापासूनचा आतापर्यंतचा प्रवास खूपच सुंदर आहे सर. आणि तुमचा प्रवास खरंच सर. आणि पुढच्या प्रवासासाठी देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. थँक्स. नारद, राजा, कृष्णा किंवा स्त्री पात्र अशा अनेक भूमिका तुम्ही साकारल्या, किंबहुना साकारत देखील आहात. आणि या सर्व भूमिकांना दशावतार नाट्यरसिकांनी उत्तमरित्या प्रतिसाद देखील दिला. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमची या सर्व भूमिकांपैकी आवडती भूमिका कोणती आणि ती का आवडते, त्याचबरोबर तुम्ही पहिली साकारलेली भूमिका कोणती? ठीक आहे, मग पहिली भूमिका कुठली साकारली यावरच आधी बोलू, म्हणजे कंटिन्यू पुढे कसं आवडती भूमिका होत गेली ते सांगेन. माझं मठगाव, त्या गावात आमच्या तिकडे शिवाजीचं हे आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथं आमचा रिक्षा संघ आहे. त्या रिक्षा संघ नाटक एक पूजा करतात वर्षाला. तिथं एक नाटक करण्याचं ठरलं आणि पहिल्यांदाच मठात नाटक करण्याचं ठरलं, म्हणून एक मठात कंपनी काढायचा विषय झाला. मग ती रिहर्सल होती पहिली म्हणजे रिहर्सल केली गेली. आणि मठातील माझे रवींद्र खानोलकर त्यांनी मला पहिल्यांदा त्या नाटकात काम करण्याची संधी दिली. नाटक होतं वाहतो ही दुर्वांची जुडी. हे आता ऍक्च्युली नाव आहे संगीत नाटकाचं, पण ते नाटक होतं ज्वालासूर अनलासूर. म्हणजे गणपतीला 21 दुर्वा का वाहतात याचं प्रबोधन अखेरीस येतं. तर मग ते नाटक होतं आणि त्या नाटकात रिहर्सल सुरू होती आणि मला त्यात संधी दिली. ती नाटकातली पहिली माझी भूमिका होती म्हणजे गणपती आद्य विनायक. म्हणजे पहिल्यांदा मी वाहतो दुर्वांची जुडी म्हणजे ज्वालासूर अनलासूर या नाटकात पहिल्यांदा भूमिका केली ती गणपतीची. आणि त्यानंतर गंमत अशी घडली की शिमगोत्सव आला होता एक, म्हणजे ही भूमिका मी इयत्ता 6वीत असताना केली. म्हणजे 7वीत असताना शिमगोत्सव होता. आणि शिमगोत्सव असताना घावनाळातील एक ज्येष्ठ दशावतारी कलावंत, ज्यांना मी माझ्या जीवनात पहिले रवींद्र खानोलकर गुरु मानतो, तसंच मला दशावताराची वरची पायरी देणारी व्यक्ती म्हणजे घावनाळे गावातील बबन घावनळकर. हे स्त्री पात्र करायचे. पूर्वी नाईक मोचीमडकर कंपनीत वगैरे काम केले आणि त्यानंतर त्यांनी आपली रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ काढलं. आता शिमगोत्सवात सर्रास बरेच अनेक दशावतारी कलावंत राधा वगैरे नाचवायचं वगैरे काम करतात शिमग्यात. तर ते असेच आलेले होते या प्रोग्रामसाठी आणि त्या रवींद्र खानोलकरांच्याच घरी ते थांबलेले होते. आणि मी तिथं नेमका गेलो तर मला आवड आहे दशावताराची खूप, म्हणजे एकदमच त्यात आवड होती ना, तर आवड आहे मला काम द्या वगैरे असं मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी मला एक माझी म्हणजे बुद्धिमत्तेची कदाचित चाचपणी करण्यासाठी असेल ते मला म्हणाले एखादी कुठलं तरी नाटकाची स्टोरी सांगू शकतोस का. तर मग मी नाटकं अनेक बघितलेली होती त्यामुळे पूर्ण एक स्टोरी मी त्यांना सांगितली. त्यावेळी माझ्या पाठीवर त्यांनी शाबासकी दिली आणि मला सांगितलं की 25 तारीख काहीतरी असेल, रामनवमी आहे, या रामनवमीला नारूरगाव या गावात महालक्ष्मी मंदिर आहे, तिथं रामनवमीला तू नाटकाला यायचं. बरं, आणि आवड माझी पण जपली खरी माझ्या बाबांनी. नाटकाला इन्कम नव्हता पण बाबा माझी रिक्षा घेऊन मला नाटकाला न्यायचे, भाड्याची रिक्षा घेऊन नाटकाला न्यायचे. तर रिक्षा घेऊन मला गेले आणि रिक्षेतून गेले तिथे घेऊन. आणि नंतर पहिलंच त्यावेळी मला माहित नव्हतं दशावतारात की काही गंमत जम्मत. चटकन याच्यातच एक गंमत येते. एक नाटकाचं फिक्स झालं आणि मला भूमिका माझ्या वाट्याला आली नारदाची.
म्हणजे आयुष्यातली गणपती नंतरची पहिली भूमिका म्हणजे माझी नारदाची आली. आणि तिथं माझा मेकअपही नेरूर मधील रवींद्र मेस्त्री आहेत, त्यांनी माझा मेकअप केला होता आणि मी पहिली एंट्री केली ती नारदाची. त्यामुळे सगळ्यात माझी सुरुवात नारद भूमिकेनेच झाली आणि ओळखही माझी दशावताराच्या प्रवासात ती नारद भूमिकेनंच सगळ्यात महत्वाची भूमिका आणि आवडती. सर तुम्ही खूपच छान मार्गदर्शन देखील करत आहात आणि तुमचे खूप अनुभव देखील चांगले आहेत सर. सर नारद आणि राजपात्र या 2 भूमिकांसाठी तुम्हाला पारितोषिकं मिळाली आहेत, तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल याबद्दल. त्याचबरोबर तुमचं पहिलं पारितोषिक देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो हो. तर पहिलं पारितोषिक म्हणजे ज्यावेळी ती इयत्ता 6वी-7वी मध्ये होतो ना, त्यावेळी आता हा हास्यास्पद गोष्ट होईल, कारण परवाच माझा गणपती आणि त्यानंतर नारद आणि नंतर सगळ्यात वेंगुर्ल्याला आपले संजय मालवणकर म्हणून त्यांचं जागृती मंडळ आहे. त्या जागृती मंडळानं पहिल्यांदाच दशावताराचा एक नाट्य स्पर्धा भरवली होती आणि त्या नाट्य स्पर्धेत मी माझ्या मठातली सगळी माझ्या बरोबरची मुलं, माझ्या वर्गातली, माझ्या मागची वगैरे अशी घेऊन मी तो एक नाट्यप्रयोग बसवला होता. त्यात माझी बहीण मला सपोर्ट करत होती, बाबा सपोर्ट करत होते, आई सपोर्ट करत होती आणि तो नाट्यप्रयोग तोच होता, ज्वालासूर, ज्या नाटकात मी गणपती केला होता. पण मी मात्र त्या स्टेजवर, नाट्य स्पर्धेच्या स्टेजवर खलनायकाची भूमिका केली होती, ती म्हणजे ज्वालासूर. आणि त्या ज्वालासुराला मला सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात, म्हणजे त्या अगोदर फॅन्सी ड्रेस केले होते, त्या सगळ्यात मधला प्रथम क्रमांक असायचा, पण दशावतारी क्षेत्रातून मला पहिला क्रमांक त्या ज्वालासूर या भूमिकेला पहिला मिळाला. त्यानंतर कामगार कल्याण केंद्र स्पर्धा, या कामगार कल्याण केंद्र स्पर्धेला मला कंटिन्यू 3 वर्ष नारदाला 1 नंबर मिळालाय. नारद भूमिका म्हटली की मला नंबर हा ठरलेलाच होता. त्यानंतर 1-2 वर्ष गॅप, कारण ऍक्च्युअली कसं होतं, इथं आमच्या कंपन्या अनेक आहेत, ज्या कंपनीत आम्ही वर्षाला 1 वर्ष असतो, कुणाकडे 2 वर्ष असतो, प्रवास करत असतो. मग काही कंपन्या कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेत कधी कधी पार्टिसिपेट होत नाही, मग ते वर्ष चुकायचं माझं. पण मी ज्या वर्षी पार्टिसिपेट केले त्या एकच वर्ष असं असेल की मला नंबर मिळाला नाही. नाहीतर नारद सोडून मी इतरत्र राजपाट भूमिका केली, त्यावेळी मला राजपाटला कायम 2 नंबर ही भूमिका नंबर मला मिळाला. त्यानंतर मानसेवा म्हणून जो पुरस्कार आहे, तो पुरस्कारही मला, माझं नामांकन झालं होतं, तोही पुरस्कार मला त्या क्षेत्रात मिळाले. सर तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासामध्ये अनेक पारितोषिकं प्राप्त केली आहेत, सन्मान प्राप्त केलेत आणि या पुढच्या आयुष्यामध्ये, या पुढच्या प्रवासामध्ये देखील तुम्ही असेच यश प्राप्त करत राहा, ही ईश्वरचरणी प्रार्थना सर. सर दत्त माऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग या नवीन मंडळाची तुम्ही स्थापना केली आहे आणि तुम्ही आता सध्या सचिवपदी कार्यरत आहात, तर त्याबद्दल सांगा. दशावताराचा आता माझा प्रवास इयत्ता 6वी पासून सुरू आहे. मी जवळपास अनेक कंपन्यामध्ये काम केलंय, म्हणजे सगळ्यात म्हणजे माझी दशावतारातील रामेश्वर दशावतार नंतर मी लहान कंपन्यांमध्ये बऱ्याच काम केलं. त्यानंतर पारंपरिक कंपनीची म्हटली जाते, त्यातली पहिली माझी कंपनी होती म्हणजे आपली कलेश्वर दशावतार. बाबी कलिंगण, सगळ्यांना नटवर्य नटश्रेष्ठ माहिती आहे, स्वर्गीय बाबी कलिंगण काकांनी मला पहिल्यांदा आपल्या कंपनीत चान्स दिला. मग ती माझी पारंपरिक पहिली कंपनी ठरली. त्या कंपनीनंतर खानोलकर दशावतार, मामा मोचेमाडकर दशावतार, चेनवनकर दशावतार, पुन्हा गोरे दशावतार या कंपन्यामध्ये माझा प्रवास सुरू झाला. पण हा प्रवास माझा छानपैकी अनुभवाचा होता, कारण मी मगाशी माझे गुरुवर्य मी तुला सांगितलं बघ, दशावतारात मला पहिल्यांदा हाताला पकडून नर्सरीत बालवाडीत नेणारे माझे गुरुवर्यांची मी नावं सांगितली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जर प्रश्न विचारशील तुमचे गुरु कोण, तर गोंधळ होईल, कारण काय माझे गुरु अनेक आहेत. जो जयाचा घेतला गुण तो गुरु मी केला जाण असं म्हटलं जातं. तशा प्रकारे अनेक मला गुरु लाभले. मला दशावतारात खानोलकर कंपनी, तिथं मला पांडुरंग डांबरेकर, कोलगाव गावची शान म्हटली जाते, ज्यांच्या शब्दात अशी वचक होती, असा दरारा होता की ते बोलता क्षणी अक्षय काळजाचा थर्र उडायचा, ते लाभले. त्यानंतर हरिश्चंद्र गावकर लाभले, यशवंत तेंडुलकर वगैरे लाभले, जयसिंग राणे म्हणून जुने कलाकार आहेत ते लाभले. मला महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्यांचा अनेकांचा सहवास मला मिळत गेला. आता मी मुद्द्याकडे माझ्या वळतो. या सहवासात गंमत अशी झाली की आज दशावतारात
जी जुनी नाटकं होती, जे जुनी मांडणी कशी करायची वगैरे याबाबतच्या ज्या गोष्टी होत्या त्या मला त्यांच्याकडून आत्मसात करता आल्या. मग हा माझा अनुभव आता या वयापर्यंत मला लाभत गेला. मग आज प्रत्येक कंपनीत मी काम करत गेलो. नंतर आता गंमत अशी झाली की आम्ही जे मित्रवर्ग आहोत, आज लोकपरिचित आम्ही आहोत, म्हणजे शेवटी लोकांचेच आम्ही आहोत म्हटल्यानंतर, रसिकांचे आम्ही आहोत म्हटल्यानंतर म्हणायला काही हरकत नाही. तर मग सगळ्या आम्ही त्या मित्रांनी एकत्र येऊन कंपनी काढायची ठरवली. मग विचार करत करत होतो कंपनी काढण्याबाबत. आणि असं असताना आम्हाला एका सुंदर आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि तुम्ही जर कंपनी काढत असाल तर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत आहात म्हटल्यानंतर तुम्ही एक मंडळ काढा, ते सुद्धा शिक्षण प्रशिक्षण. हे शिक्षण प्रशिक्षण मंडळ काढा, हे त्यांचे शब्द ऐकताच खऱ्या अर्थानं आम्हाला एक दुप्पट अवसान आलं. कारण आज दशावत्रात आतापर्यंत असं मंडळ कुठलंही नव्हतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून दत्त माऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण मंडळ बहुउद्देशीय मंडळ अशा प्रकारची संस्था स्थापन केली. आणि या म्हणजे ही संस्था जी स्थापन केली आहे, ही संस्था आपलं काम, जे उद्देश आहेत, परिशिष्ट आहेत, ती सुद्धा काम करणार आहे. आणि प्लस रसिकांचं मनोरंजन हे आमचं सगळ्यात आद्य कर्तव्य आहे, त्यामुळे नाटकही करणार आहोत. सर, तुम्ही खूप छान कार्य करत आहात. जे कोकणातील नवोदित कलाकार आहेत, जे दशावतार कला क्षेत्रामध्ये येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही हे कार्य करत आहात आणि त्यांना एक उत्तम प्रकारे मार्गदर्शन लाभावं यासाठी प्रयत्नशील आहात तुम्ही सर. सर, दशावतार नाट्य कला क्षेत्रामध्ये कोणतेही लिखित स्क्रिप्ट असत नाही, हे खरं आहे का? मग लिखित स्क्रिप्ट नसतं, मग जर लिखित स्क्रिप्ट नसतं तर मग दोन पात्रांमधली परफेक्ट ट्युनिंग किंवा डायलॉग डिलिव्हरी हे कसं काय होऊ शकतं, याबद्दल आम्हाला सांगा. हाच तर मोठा खरा रिअल फॅक्ट आहे. आणि कुणाच्या कलेवर मी बोट ठेवत नाही, पण असणाऱ्या कलेत माझी कला श्रेष्ठ आहे असं मी म्हणतो. त्याला कारणच आहे नेमकं. कारण गंमत अशी आहे की स्क्रिप्ट नाही, लिखित संहिता नाही, मग नाटक सादरीकरण कसं होतं? डायलॉग्स नाही, मग दशावतार कसं सादरीकरण होतं? गंमत आहे, त्याबद्दल गंमत आधी सांगतो. आम्ही जत्रा असतात ना, त्या जत्रेच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो की आमचे जे जेवण करणारे असतात हेल्पर, ते हेल्पर साईडला जाऊन जेवण करत असतात. त्यावेळी आमचे मालक असतात, ते आम्हा सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन बसतात. आणि आमच्यातला जो बुद्धिमान, म्हणजे बुद्धिमान सगळेच आहेत, पण बुद्धिमान मी का म्हटलं तर सगळे काही सातत्यानं वाचन करत नसतात. पुराण वगैरे वाचन करणं किंवा हे जे कथानक पूर्वीपासून चालत आले आतापर्यंत, पुराणातील म्हणजे महाभारत, रामायण किंवा आपली 18 ऋषींची 18 पुराण आहेत, या पुराणातले जे संदर्भ आहेत त्यातून कथानक निर्मिती जी केली गेली, ते कथानक वगैरे जी माहितगार असतो, त्या माहितगार व्यक्तीला मालक सांगतात की आज आम्हाला हा भाग करायचा आहे. खरी तर आमची खडतर परीक्षा असते. काही गावात गेल्यानंतर ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी गेल्यानंतर गावातले गावकरी असतात, ते मालकांसमोर येतात आणि डिस्कस करतात आणि त्यांना सांगतात यावर्षी तुमच्याकडे कलाकार मात्र भारी असं मालवणी बोलतो, त्यामुळे यंदा आमका वाईट जरा महारथी करणंच नाटक व्हाया किंवा राजा हरिश्चंद्रच नाटक करूचा असा असं सांगतात. आणि ते मालकांकडे आपला पर्याय देतात आणि जातात. आणि मालक येऊन आम्हाला सांगतात गाववाल्यांनी आज मस्तपैकी राजा हरिश्चंद्र नाटक मागलेलं आणि महारथी करणं, की कांदे आमच्या डोक्यात घातले जातात. कारण कसं आहे, ही नावं म्हणजे म्हटली म्हणजे नावं होत नाही. महारथी कर्ण म्हणा, प्रतिकृष्ण वगैरे हे भाग आहेत ते पॉश आहेत, ज्याला कसब लागतं. किंवा भरतपेठ सारखं नाटक आहे, त्याला अभिनय संपन्नता लागते. मग मालक आम्हाला सांगतात आणि आमचा जो व्यक्ती असतो तो नाटक बोलायला सुरुवात करतो. आता नाटक कसं बोललं जातं, तर आम्ही सगळे एकत्र गोल करून बसतो. आता मी आहे, समजा मी आता सांगतोय आज बाबा नाटक महारथी करणं हा भाग आहे, किंवा आपण धरून चलूया भरतपेठ हे नाटक आहे काय. तर मग असं कुठलंही एखादं नाटक, भरतपेठ नाटक किंवा महारथी करणाचा आपण बोलूया, महारथी कर्ण नाटक आहे, ज्या नाटकात पहिली एंट्री आहे, त्याला तिथं आणखी वर्किंग असतं, पेटीवाला असतो आमचा, पखवाज वादक असतो, त्यांना सुद्धा नाटक ऐकायला बसावं लागतं. मग पेटीवाल्यांना ती प्रवेशिका असते, क्रमवारी ती लिहून काढायची असते. तर पहिला भाग, पहिली एंट्री आहे ती दुर्योधनाची.
आता मी असंच सांगतोय, मालवणीत सांगितलं तरी आमचे दर्शक आहेत, पण आपण मराठीत बोलू की पहिली एंट्री दुर्योधनाची. दुर्योधन विचारी आहे, कारण पितामह भीष्म हे शरपंजरी पडलेले आहेत आणि द्रोणाचार्य गुरु हे सुद्धा धारातीर्थी पडलेले आहेत. मग आता उद्याचं दिवसाचं सेनापतीपद कोणाला देऊ या विचारात आहे, तेवढ्याच शकुनीची एंट्री होती, शकुनी मामांची. शकुनी मामा त्यांना सांगतात, बाबा रे काय झालंय तुला, विचार कसला करतोय? तर शकुनी मामा त्याला सांगतात की अरे तुझा मित्र आहे ना अंगराज कर्ण, त्याला दे. मग ठीक, मग अंगराज कर्णाला बोलूया आणि बाबा आम्ही असं ठरवलंय की तुला बाबा सेनापती उद्याचं करायचं, असं ठरवतात. आणि मग तो कर्ण येतो आणि कर्ण आल्यानंतर त्याला सांगतात की बाबा तुला सेनापतीपद उद्या द्यायचंय. मग सेनापतीपद जर द्यायचं आहे तर तो आपली अट ठेवतो. तो सांगतो की मी सेनापतीपद स्वीकारीन, पण माझी अट आहे, मी रथी म्हणून काम करीन, पण मला सारथी म्हणजे अश्वाचे वाघदोरे धरणारा चालवणारा हा सारथीही तसाच हवा. तर कोण हवा? तर शल्यराज मद्र देशाधिपती. आता प्रश्न गंभीर होतो की शल्यराज ऐकणार की नाही. तर दुर्योधन सांगतो काय काळजी करू नका, चला जाऊया आपण त्याला सांगूया. आणि तो पहिला प्रवेश संपतो. आम्ही एकच सांगितला, अर्धा तासातच हे सगळे 10 प्रवेश अशा प्रकारे सांगितले जातात आणि ऑन दी स्पॉट जाऊन स्टेजवर नाटक केलं जातं. त्याला स्क्रिप्ट नसते, त्याला संहिता नसते, फक्त भान काय ठेवावं लागतं. आता तू आणि मी जसे बोलतोय आणि कॉम्बिनेशन जसं होत आहे तसं आता दुर्योधन आहे, तो विचारात आहे. मग तो विचारांच्या वतीनं विचाराच्या अनुषंगानं आपण बोलत जाणार. मग त्याच्याकडे शकुनी मामा आल्यानंतर साहजिक आहे, मामा आहेत म्हटल्यानंतर त्यांना तो नमस्कार करणार. नमस्कार केल्यानंतर म्हणजे कसं आहे, हा रीतिरिवाज आहे. बाबा घरी गेल्यानंतर पटकन जर तू माझ्याशी काही बोलली नाहीस चांगलं तर मी तुला विचारणार काय टेन्शन मध्ये वगैरे आहेस का. मग तोच प्रश्न साहजिक शकुनी मामा त्याला करतील की काय बाबा टेन्शन मध्ये काय विचारी आहेस का, म्हणून काय झालंय का. की मग तो सांगतो की असं असं घडलंय. अशा प्रकारे म्हणजे रेग्युलर आम्ही माणसं एकमेकाला भेटल्यानंतर ज्या प्रकारे आमचं बोलणं होतं तेच आम्ही स्टेजवर सादरीकरण करतो. फक्त त्याला विचार करावा लागतो की मी कोण भूमिकेत आहे. आणि हे नाटक बाबा महाभारतातलं आहे की रामायणातलं आहे? 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. मग द्वापार युगातलं नाटक असताना त्रेतायुगातलं बोललं मागचं तर संदर्भ बनून चालतं, पण त्रेतायुगातलं नाटक आहे आणि चुकून द्वापार युगातलं पुढचं जर बोललं असेल भविष्यातलं तर बट्ट्याबोळ होतो, फार गोंधळ उडतो. मग याचं गांभीर्य ठेवावं लागतं, याचं भान ठेवावं लागतं आणि सादरीकरण करावं लागतं. म्हणजे लिखित संहिता नसताना अशा प्रकारे मग तुम्ही कुठलंही आमच्या जवळ नाटक लादा, जे मी आजपर्यंत कधीही दशावतारात मी जे नाटक केलेलं नाही, ती भूमिका, आता भूमिकेची प्रत्येकाची शैली असते वेगवेगळी. काही जण फिक्स असतात, राजपाड एके राजपाड भूमिका, नारद एके नारद भूमिका. मग त्या प्रत्येकाला भूमिका वाटून दिल्या जातात. त्यावेळी महारथीकडनं नाटक सांगायच्या अगोदर मालक सांगतात की आज तू कृष्ण आहेस, तू कर्ण आहेस, तू दुर्योधन आहे, हे भूमिका वाटून अशा प्रकारे दिल्या जातात. आणि आता आम्ही जेवतो मस्तपैकी आणि झोपतो आणि जत्रेच्या टाइमला उठतो आणि डायरेक्ट मेकअप करून स्टेजवर जातो. सर खरं तर असं म्हणता येईल की दशावतार कलेची ही ताकद आहे आणि तुमच्या दशावतार नाट्य म्हणजे जे कलाकार आहेत त्यांच्याकडूनच हे होऊ शकतं. खरंच तुमचं कौतुक सर. आणि सर दशावतार नाट्यकलेमध्ये पारंपरिकता राखून काळानुसार बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. कालाय तस्मै नमा. काळ जसा चालेल तसं काळाच्या प्रवाहाप्रमाणे जायला हवं. कारण महत्वाचा फॅक्ट आहे, दशावतार हा पूर्वी ज्यावेळी सादर व्हायचा त्यावेळी कलर होते का? महत्वाचं म्हणजे आधी हे नव्हती, लाईट नव्हती. त्यावेळी पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, गॅस बत्ती म्हणतो आपण, पेट्रोमॅक्सच्या बत्त्या असायच्या आणि त्या बत्त्यांवर नाटक व्हायचं. मग आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे त्यावेळी दशावतारी कलाकार काम स्टेजवर आल्यानंतर मोठ्याने बोलायचे, ज्याला हार्मोनियमचं सफेद चारचं स्केल म्हटलं जातं, पांढरी चार म्हणजे उंच पट्टीचा स्वर, त्या स्वरातच गाणी म्हणायचे, त्या स्वरातच बोलायचे. कारण काय तर त्यावेळी माईक सिस्टीम, लाऊड स्पीकर सिस्टीम नव्हती, त्यामुळे तो आवाज शेवटपर्यंत बसलेल्या प्रेक्षकांना ऐकायला जाणं गरजेचं होतं. मग त्यासाठी ते कशा प्रकारे बोलायचे. मग कालांतराने बदल होत गेला. मेकअप कसले असायचे, मातीचे रंग चेहऱ्याला लावायचे, एखादे टाळ वगैरे वनस्पतींचे वगैरे, झाडांचे वगैरे, अशा प्रकारे राक्षस सजावट वगैरे असायची, एखादा कुठला तरी पाटका वगैरे शेला वगैरे असायचा असं. त्यानंतर थोडासा बदल झाला आणि त्यानंतर दशावतारात एस कुमार टेलर म्हणून दशावतारात खलनायक होऊन गेले. खलनायक म्हणजे खलनायक अगदी, म्हणजे त्यांना ज्यांनी पाहिलं
त्यांना कधी विस्मरण होणार नाही त्या कलावंताचं, असे खलं नाही. त्यांनी दशावत्रात एक ड्रेसची नवीन पद्धत आणली. आता जे आम्ही राजा पॉश पैकी दशावत्र ड्रेस घालून जातो, ते एस कुमारांनी एक अशी वेगळी स्टाईल केली आणि असे फिट कपडे आम्हाला दिले, त्यामुळे एक वेगळेपण आलं. त्यानंतर आपले कृष्णा घाटकर आहेत, त्यांनी दया टेलर म्हणून आहेत, त्यांनी त्या टेलरिंग मध्ये आणखी कसं करत करत एक वेगळेपण दिलं दशावत्राला. त्याच्यात आपले नटवर्य सुधीर कळिंगन आहेत, त्यांनी सुद्धा एक दशावत्रात खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य, म्हणजे अभ्यास वृत्ती ठेवली. म्हणजे ते मोठे आपले नटश्रेष्ठ आहेत, ऍज ए गुरुपती, म्हणजे ते मला मार्गदर्शक नाही करतात. तर महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे संपूर्ण हातापायाला त्यावेळी रंग लावायचा विषय नव्हता. म्हणजे कसं, हाताला रंग नाही, चेहऱ्याला रंग, म्हणजे बघताना चेहरा गोंडस वाटेल, हात काळे वाटतात, अशा प्रकारे. आता मात्र नाही, आता प्रत्येक कलावंत हा अंगाला पूर्ण रंग लावतोय. क्वचित कुठला तरी अपवाद असेल, प्रत्येक क्षेत्रात अपवाद आहेत, त्याबद्दल काय सांगायचा विषय नाही, पण अशा प्रकारे बदल झाला. आणि त्यानंतर आलं ट्रिक्सी. नाटकात चांगल्या प्रकारचे कपडे, चांगल्या प्रकारचे सजावट, आणि या सजावट नंतर ट्रिक्सिंग प्रकार आला, ज्याला लाईट वापरल्या जातात आणि चलचित्रांचा प्रयोग होतो. म्हणजे विष्णू जर का यायचा असेल वैकुंठीचा नारायण, तर मग गरुडावर बसून मग ते गरुड उडत उडत खाली उतरतं. हा ट्रिक्सिन नेरूरचे आमचे अनेक मेस्त्री वगैरे आहेत, त्या आधी उगव्यातले बाबा उगवेकर वगैरे होते, यांनी गीतागाती ज्ञानेश्वरी हा पहिला नाट्यप्रयोग सादरीकरण करून भिंतीवरून चालताना ज्ञानेश्वर वगैरे, भिंत चालत असताना वगैरे आकाशावर, अशा प्रकारचं सक्सेस केलं आणि रसिकांना ती ओढ लावली. आणि आज साहजिकच एक वेगळेपण आलं, म्हणजे संयुक्त दशावतार. म्हणजे ट्रिक्सिन नंतर संयुक्त हा इफेक्ट नवीन आला. तो इफेक्ट म्हणजे काय, तर 6 महिने दशावतार असतं आणि 6 महिन्याच्या दशावताराच्या कालावधीत एकाच कंपनीत आम्ही सगळे कलाकार असतो, त्यामुळे एकाच कंपनीत आम्ही काम करत असतो. 6 महिन्यानंतर पाऊस सुरू झाला की मग पावसाळ्यात आम्ही आराम करायचो पूर्वी, पण आता रसिकांनी एवढी संधी उपलब्ध कलाकारांसाठी करून दिली की कोणाला झोपायला देतच नाहीत पावसात सुद्धा. आणि पावसात निवडक कलाकार, जे त्यांचे आवडते कलाकार आहेत किंवा अभ्यासू कलाकार म्हणून ज्यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे रसिकांचा, त्या कलाकारांना एकत्र आणतात. आणि आता मी जी नाटकांची नावं सांगितली, ते नाट्यप्रयोग, जुने नाट्यप्रयोग ते तिथं सादर करून घेतात आणि संयुक्त हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं, मी पाहिलेलं दशावतार, म्हणजे मी ज्यावेळी 6वी-7वीत होतो त्यावेळी मी ठरवलं होतं बहुतेक करून 12वी नंतर मी 12वी वगैरे जाणार, त्यावेळी दशावतार बंद होणार असं वाटलं होतं. पण आज तुला एक गंमत म्हणून सांगतो, इतर कुठल्या कार्यक्रमांना गर्दी असते की मला माहित नाही, पण दशावतार लाईव्ह शोला 2000-2500 प्रेक्षक वर्ग आहे आपला. हा म्हणजे अगदी कुडात मान्सून महोत्सव होतो, भर पावसात लोक उभे राहून उठून येतात. देवगड, दोडामार्ग, गोव्यातून लोक येतात, 2-2.5 हजार संयुक्त नाटकाला त्या, आणि नाटक आवडीनं पाहतात. स्क्रीन लावावी लागते. हाच तर दशावतारात झालेला आमूलाग्र बदल आणि सातत्य म्हणावं लागेल. सर, बदल घडून येणं हा नियतीचा खेळच आहे, पण बदल स्वीकारताना कुठेतरी ती पारंपरिकता नक्कीच जपली पाहिजे, एवढंच वाटतं सर. सर, तुम्ही अनेक वेळा दशावतारी कलेबाबत प्रशिक्षण देत आहात आणि त्याचबरोबर आम्हाला ऐकायला आवडेल की ही प्रशिक्षणं कशी दिली जातात, त्याचबरोबर तुम्ही जे नवोदित कलाकार दशावतार कला क्षेत्रामध्ये येऊ इच्छित आहेत त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन कराल? नक्की. आता तर मी प्रशिक्षण मंडळ आम्ही आमच्या टीमनं तयार केलंय. फक्त प्रशिक्षण मंडळात नाही, तर आम्ही ते नाटक काम करणार आहोत. सगळे आम्ही रजिस्टर आहोत, कारण यापूर्वी आम्ही कुठल्याही कंपनीचे रजिस्टरी कलाकार नव्हतो, कारण कंपन्या त्यांच्या पिढीजात आहेत, त्यामुळे रजिस्टर आम्ही कलाकार नसतो त्यांना. त्यामुळे हे मंडळ आहे ते असे 1-2-3 मंडळ असतील, हे मंडळ आहे ज्याला कलाकार आम्ही सगळे रजिस्टर आहोत आणि प्रशिक्षण देणार. पण यापूर्वी मी प्रशिक्षण या अनुषंगानं प्रशिक्षण कुठं दिलं असेल तर लुपिन फाउंडेशन मार्फत ची दशावतार प्रशिक्षण एक 4-5 गावात राबवली गेली होती. त्यावेळी मी प्रशिक्षण दिलं. तर ते प्रशिक्षण देतानाचा माझा अनुभव असा होता की एक 25-30 कलाकार किंवा त्या गावात ज्या ठिकाणी प्रशिक्षण होतं त्या 1-2-3 गावातील कलाकार असे त्या लुपिन फाउंडेशननी नामांकन केलं होतं. मग त्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण कशा प्रकारे दिलं, अगदी आपल्या नेरूरला वसुंधरा कीर्ती ज्ञान विज्ञान तिथं सुद्धा एक प्रशिक्षण झालं होतं. त्या प्रशिक्षणात आम्ही प्रत्येक कलाकाराला
कसं बोलावं, मी आता नारद आहे, मग नारदाची एंट्री कशी काय करावी, कसं काय तारतम्य जपावं, किंवा बोलतानाचे संवाद कसे असावे, पारंपरिक कशा प्रकारे राखावं. म्हणजे पिक्चरची वगैरे सॉन्ग म्हटली जातात. कालाय तस्मै नामामध्ये मी आधी पिक्चरची सॉन्ग मान्य करत नाही. कारण काय तर फिल्मची चालीवर गाणं म्हणणं हे दशावताराला मला तर कधी आवडत नाही. अपवादात्मक कोणीतरी म्हणतात, त्यात का आपण एवढं मी इंटरफेअर करत नाही. कारण कसं असतं, हौशे नवशे गवशे अशा प्रकारचा प्रकार असतो. ते काही जण कॉलेज कुमार असतात, कॉलेज युवक असतात, त्यांना ते आवडतं. म्हटल्यानंतर त्यांनाही सुद्धा बॉन्ड प्रमाणे या दशावतार कलेला बॉन्ड करून ठेवायला पाहिजे, म्हणून ती गाणी. पण जुनी गाणी आहेत. ऍक्च्युली दशावताराचं स्वतःच काय आहे म्हणून प्रश्न कधीतरी विचारला जातो, आहेत. पूर्वीच्या जुन्या कलाकारांनी आमच्या दशावताराचा साच बसवलेला आहे, त्यातली जुनी गाणी आहेत काय. तर मग ती जुनी गाणी जी नाट्यसंगीत वगैरे सुद्धा नाहीये काय, म्हणजे काही नाट्यसंगीत म्हणतात दशावतारात, पण जुनी गाणी आहेत. नाट्यसंगीत सुद्धा कशाला म्हणतात, तर लोकांना आवडावं म्हणून. मग ती जुनी गाणी त्या प्रशिक्षणात आम्ही त्यांना सांगितली, ही गाणी हे करा. आणि मग त्यांना प्रत्येकाला मेकअप करायला शिकवले. आणि प्रत्येक दिवशी, आज मी तर उद्या खलनायकाचे ऍक्च्युअली मास्टर असणारे संतोष रेडकर यांनी प्रशिक्षण दिलं. मग दुसऱ्या दिवशी सुधीर तांडेल आपले स्त्री पात्र आहेत चांगले, त्यांनी प्रशिक्षण दिलं. असं केलं आणि प्रत्येकाला प्रशिक्षण दिल्यानंतर सगळ्यांचं एक नाटक करून घेतलं, कॉम्बिनेशन. त्यांना एक आम्ही असाच भाग ठरवून दिला आणि प्रत्येकाला त्यांचा आवडता रोल त्यांना दिला आणि त्यांच्याकडून नाटक करून घेतलं आणि त्या प्रशिक्षण मंडळाचा समारोप केला. अशा प्रकारे प्रत्येकाला प्रशिक्षण दिलं. आणि यापुढे सुद्धा आम्ही आता हक्काचं झालंय आमचं मंडळ आणि आता अधिकृत आहे. आणि दशावतारात सिंधुदुर्गात नाही, म्हणजे दशावतार क्षेत्रात पहिलं हे मंडळ आहे जे शिक्षण प्रशिक्षण मंडळानं रजिस्टर झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला हक्क आहे आणि हक्क म्हणण्यापेक्षा आमचं ते कर्तव्य असं मी समजतो. त्यामुळे यापुढे जे ज्यांना या दशावतार क्षेत्राकडे ओढ आहे, भले प्रोफेशन म्हणून नको बघू. कारण दशावतार कलाकाराला आजपर्यंत जगतोय हा प्रोफेशन म्हणून नव्हे, तर जगतोय तो कला जगविण्यासाठी. सुहाने हसशील सांगितल्यावर, हसू नकोस, म्हणजे एक खंतही वाटेल. दशावतार कलाकारांना इन्कम नसतो, कारण मुळात मालकांना प्रायोगिक तत्वावर नाटकाचे पैसे मिळत नाही. फक्त ट्रिक्सीन मगाशी भाग म्हटलं, त्याला एका ट्रिक्सीन नाटकाला चांगल्या प्रकारे रक्कम मिळते, नाहीतर कमी मिळतं. त्यामुळे मालकांनाच ऑलरेडी कमी मिळतं, म्हटल्यानंतर कलाकारांनाही कमी मिळतं. कलाकार अगदी 300-350 रुपयाच्या तुटपुंज्या वेतनावर रात्रभर जागरण करतोय आणि रात्रभर जागरण करून रसिकांचं मनोरंजन करतोय आणि आपण जगतोय. आणि तेवढ्या 6 महिने म्हणजे या माझ्या कलेतील 70% कलावंत हे फक्त आणि फक्त दशावतारावर अवलंबून आहे. आम्ही 30% कलाकार वेगवेगळ्या प्रोफेशनने आहोत, पण ते 70% आहेत. त्यामुळे गंमत अशी आहे की तुटपुंच्या वेतनावर ते काम करतायत म्हटल्यानंतर ते कला जगतायत आणि ती कलेचं सातत्य, ही पारंपरिकता आणि या लोककलेचं संवर्धन करतायत, असंच मी म्हणेन. खरंच तुमचं खूप कौतुक सर. आणि त्यासाठी म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांना अटॅच व्हायचं आहे त्यांनी, माझा फोन नंबर आहे किंवा आता आमचे जस्ट नंबर सोशल मीडियातून डिक्लेअर होत आहे, आम्हाला कुणालाही कॉन्टॅक्ट करावं किंवा आम्ही प्रशिक्षण डिक्लेअर करू, तिथं आम्हाला फोन करून यावं. आम्हीही प्रशिक्षण देणार. म्हणजे मी यापूर्वी प्रशिक्षण देण्याचा माझा किमान 10 प्रशिक्षण तरी मी अटेंड केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे INT विद्यापीठ जे आपलं मुंबईला आहे, लोककला अकादमी, या लोककला अकादमी गेल्या वर्षी, मग सांगायचं राहिलं, गेल्या वर्षी मी जाऊन प्रशिक्षण दिलं होतं. तिथं 5 विषय अभ्यासाला आहेत, खडी गंमत, लावणी, तमाशा प्लस दशावतार आहे आपलं तिथं अभ्यासाला. मग त्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं आम्ही आमच्या टीमला जाऊन, त्यांना मेकअप करायचा कसा दाखवला होता आणि कृष्ण सुदाम भेट हा नाट्यप्रयोग सादरीकरण आम्ही दाखवला होता. तिथंही चांगले कॉलेजचे विद्यार्थी जे कला ही शिकायला येत आहेत ते होते. अर्थात यापुढे आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा किंवा आमची जाहिरात आल्यानंतर आमच्याशी संपर्क साधावा, नक्कीच आम्ही देणार. प्लस आमचे जे जुने जाणते कलाकार आहेत, वयोवृद्ध कलाकार जे आज हयात आहेत, आज त्यांना ते जुन्या आपल्या एका पिढीला परिचित होते, आता नवीन पिढीला परिचित नाही. मग त्यांना घेऊन त्यांच्या मार्फत जुनं दशावतार कसं होतं याबाबतही धडे देणार. नक्कीच सर, खूप छान मार्गदर्शन करत आहात आणि तुम्ही खूप छान आव्हान देखील केलं. आणि जे नवोदित कलाकार आहेत ते तुमच्या मार्फत त्यांना व्यासपीठ नक्कीच उपलब्ध होईल सर, त्यात काही शंकाच नाही सर. सर, दशावतार कलेबरोबरच तुम्हाला फोटोग्राफीची देखील आवड आहे आणि फोटोग्राफी हा तुमचा व्यवसाय देखील आहे, तर आम्हाला याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर. नक्की नक्की नक्की. ऍक्च्युली काय झालं, नोकरीला कुठं जायचं नव्हतं,
आणि दशावतारच मला करायचा होता. माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉइंट म्हणेन मी. मला दशावतारच करायचा होता, म्हणून मी नोकरीला कुठे बाहेर गेलो नाही. आणि ऍक्च्युली जाणार होतो तेव्हा बाबांची आमची तब्येत बिघडली होती, त्यामुळे मी नोकरीला बाहेर पडू शकलो नाही. मग आता काय करणार, तर मी दशावतारच करणार ठरवलं. मग दशावतार, आता तुला म्हटलं मी की दशावतारात तुटपुंज वेतन आहे म्हटल्यानंतर संसार चालवणं, जीवनमान चालवणं कठीण आहे. मग थोडक्यातच माझा एक दशावतीच मित्र होता आहे, म्हणजे कसालला आहे, उदय पारकर त्याचं नाव. तो फोटोग्राफी पहिली करत होता, नंतर दशावतार करत होता. फक्त फॅक्ट उलटा झाला. मी आधी दशावतार करत होतो, पण त्याच्या सहवासाने आणि त्याच्या मार्गदर्शनानं फोटोग्राफी क्षेत्राकडे वळलो. आता झारापला माझा फोटो स्टुडिओ आहे, त्यामुळे प्रोफेशनली मी फोटोग्राफी करतोय. आता मी म्हटलं तुला मगाशी, क्षेत्रात गुरु हा प्रत्येकाचा खरा असतो, महत्वपूर्ण असतो, मार्गदर्शक. फोटोग्राफी क्षेत्रात जसं माझा मित्र आता नाव घेतलं तो मार्गदर्शक आहे, तसं माझ्यापेक्षा लहान असणारा, बऱ्याच वयानं माझ्यात फरक असणारा कुडाळातील एक गौरव केसरकर म्हणून आहे, तो माझा फोटोग्राफी क्षेत्रात गुरु आहे. तर लग्नाच्या ऑर्डर्स वगैरे अक्षरशः हँडल करताना सुद्धा कधी कधी अक्षरशः खूप हॅडॅक होतो, कारण एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाच्या ऑर्डर्स जास्त असतात. मग मी काय करतो, ऍक्च्युली नाटकाच्या जाग्यावर जर मी पोहोचलो नाही तर रसिक मालक जे असतात त्यांना प्रश्न करणार, शेणही नाहीत का, कारण शेवटी प्रत्येकाची आवड असते म्हटल्यानंतर प्रश्न करणार. मग काय करणार, त्यासाठी मग मी कधी कधी माझ्या ऐवजी माझ्या मित्रांना फोटोग्राफीसाठी पाठवतो तिथं लग्नाच्या ऑर्डर्सला, हळद. आणि मग दुसऱ्या दिवशी मी जाऊन मी जागरण किती असलं तरी कंटिन्यू करतो. कंटिन्यू मी 10 दिवस कंटिन्यू नाटक आणि कंटिन्यू लग्नाच्या ऑर्डर्स असा सुद्धा कराव्या लागतात एप्रिल मे महिन्यात. मग त्यामुळे दशावताराबरोबर साईड बिझनेस असणं हा खूप गरजेचा आहे, कारण दशावताराला आज हवं तसं स्थान मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी साईड बिझनेस असणाऱ्यानं दशावतार करणं योग्य आहे असं मी म्हणतो. म्हणजे वाईट म्हणत नाही, कारण दशावतारी माझी कला एवढी उच्च आहे, त्याबद्दल तुला मी मगापासून बोलतोय, पण साईड बिझनेस असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही 30% तरी कलावंत साईड बिझनेस करत आहोत. आणि त्यामुळे माझा दशावतारा बरोबर फोटोग्राफी क्षेत्र आहे, आणि त्या फोटोग्राफी क्षेत्राची आवड असल्यामुळे मला कॉम्प्युटर टच राहता येते. सर, खरंच तुम्ही दशावतार नाट्यकलेबरोबरच फोटोग्राफी या कलेचं देखील जतन करण्याचं, संवर्धन करण्याचं आणि पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याचं खूप मोठं कार्य करत आहात. त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक सर, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सर. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की दशावतार कलाकारांना खूप कमी मानधन मिळतं, तरी प्रत्येक दशावतार कलाकार हा आनंदाने दशावतार नाट्य रंगभूमीची अविरत सेवा करत असतो. मग दशावतार कलाकारांसाठी काही सरकारी योजना आहेत का, याबद्दल जाणून घ्यायचं आहे सर. ऍक्च्युली काय झालंय की सातत्यानं पाठपुरवठा या दशावताराबाबत आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे आम्ही करत आहोत. मी अक्षरशः आपले आमदार, लाडके आवडते आमदार वैभव नाईक यांच्याकडे सुद्धा सातत्यानं पाठपुरवठा केलेला आहे. मी त्यांच्याकडे, आपले मित्र आमचे दिनेश गोरे, बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचे मालक, ते सुद्धा त्यांच्याकडे पाठपुरवठा करत आहेत, त्यांच्याकडे मागणी करत आहेत. आता सांस्कृतिक कला म्हटल्यानंतर ही लोककला आहे. अक्षरशः याची नोंद म्हणे ऑक्सफर्ड मध्ये आहे असं मला हल्लीच एक आपले दिग्दर्शक म्हणाले होते, ज्यांनी दशावतारावर, आता पिकासो पिक्चर येतोय, दशावतार कलाकाराचं आयुष्य कसं आहे ते कळेल त्याच्यात. काय त्यांनी आपल्या ओक सरांमार्फत हे केलंय, रिलीज होईल. तर ते म्हणाले होते ऑक्सफर्ड मध्ये सुद्धा याची आहे नोंद, त्याबद्दल त्यांना माहिती आहे जास्त, अभिजित वारंग सर. तर गंमत अशी की मग असं दशावतार एवढं जर जुनं आहे, तर मग त्यासाठी पेन्शन ही उतार वयात होते, मिळते, नाही असं नाही शासनाकडून, पण ती 50शी नंतर. पण आज जर दशावतारी कलावंत स्वतः जगतोय, आता मला महत्वाचा मुद्दा या मुलाखतीतून मांडायला मिळेल. तमाशा वगैरे जे लोकप्रकार आहेत त्यांना खूप पाठबळ आहे सरकारचं. आता आमचं कसं आहे, आम्ही कलावंत आहोत ना, त्या कलाकारांची स्वतःची बॅग असते, जो ट्रंक असतो, तू बघितलं असेल, पत्र्याची बॅग असते, त्या बॅग मध्ये आमचे कपडे असतात, म्हणजे अगदी मुकुट म्हण किंवा अंगावरचं घालायचं छाती कवच वगैरे सगळे कपडे असतात. पण त्या कपड्यांना आम्हाला मालक पैसे देत नाही, तर ते पैसे स्वतःचे स्वतः घालावे लागतात.
वर्षाला 5 ते 10,000 खर्च असतो. मी तर म्हणतोय 300 रुपये आपण नाईट पकडूया, सरासरी आपण कॅल्क्युलेशनच करूया, काय व्यासपीठ आहे, बोलायला काही मानवी अधिकार आहेत म्हटल्यानंतर 300 रुपये नाईटनं, अगं मला सांग 150 नाटकं केली तर 15 ते 45 किती झाले, 45,000 रुपये झाले. मग 45,000 रुपयात 10,000 रुपये जर बॅगला गेले तर राहिले किती, 35,000. मग 35,000 आमचं ट्रॅव्हलिंग आहे, किंवा कुठे जर आम्ही वस्तीला असलो जत्रेच्या तर आमचा सकाळचा नाश्ता पाणी असतो, मग त्याला 50 रुपये गेले. मग त्याप्रमाणे 150 नाटकांचे पकडूया, म्हणजे 30,000 हातात जर राहिले तर या 30,000 जे 70% म्हणतोय मी, जे दशावतारी कलाकार आपलं कला ही फक्त आणि फक्त दशावतारावर चालवतायत, आपलं संसार चालवतायत, ते 30,000 12 महिन्याचा संसार करू शकतात का? मग जर करू शकत नाही तर माझं लई नाही मागणं म्हणत माझं सरकारकडे मागणं आहे. मी आमदार वैभव नाईक सरांना सुद्धा म्हटलं होतं की त्यावेळी नेमकी चांदा बांधा योजना काहीतरी बंद झाली, तर चांदा बांधा योजना कुठल्या त्या योजनेत तुम्ही, त्याचा व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे आमच्याकडे, तुम्ही कुठल्या त्या योजनेत बसवा, पण माझ्या कलावंताला स्वतःच्या बॅगसाठी निदान 5 ते 10,000 रुपये 2 वर्षानं किंवा 3 वर्षानं तरी त्याच्या अकाउंटवर मिळू दे. हा माझा महत्वाचा भाग आहे. आम्ही सांस्कृतिक कला मंचाकडून म्हणजे सांस्कृतिक संचालनालयाकडून एक पॅकेज मिळतंय, पण ते कलाकारांना ऍक्च्युली त्याचा बेनिफिट मला तर वाटत नाही. कलाकारांना वैयक्तिक काही लाभ होतो असं नाही, कारण ऍक्च्युली कलाकारांना कुठल्या कंपनीचे सदस्य नाहीत. आम्ही आज या कंपनीत आहोत, पुढच्या वर्षी मी दुसऱ्या कंपनीत गेलो, समजा जर सांस्कृतिक संचालनालयाकडून काही पॅकेज आलं तर त्या कंपनीला आलं म्हटल्यानंतर मला काही मिळणारच नाही. म्हणजे त्यासाठी कलाकाराला वैयक्तिक त्याच्या अकाउंटवर कसे पैसे पोहोचतील आणि कलाकाराला त्याचं अस्तित्व, कारण कलाकार जगवतोय म्हणून कला जगते असं म्हणणार नाही, कारण नाहीतर कला ही लोप पावली असते. आज जर समजा तरुण पिढी एवढी छान प्रकारे या कलेकडे वळते, आज नेटवर पडलेला व्हिडिओ उद्या दशावताराचा 20,000 बघतात, म्हणजे किती वाढतंय प्रमाण. मग याचा लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा, याचा शासनानं गांभीर्यानं विचार करायला हवा. आणि माझ्या दशावतार कलावंत, कारण बाकीच्यांना चांगलं व्यासपीठ आहे पण दशावतार कलेला अजून हवं तसं व्यासपीठ मिळालेलं नाही. आता कोरोना काळात तर अक्षरशः मरणाची वेळ आहे. दशावतारी कलावंत म्हणजे मी आता स्वाभिमानानं इथं सांगतोय, म्हणजे मी अक्षरशः बोलताना मी बेफिकीरपणे बोलत नाही, पण काळजीपूर्वक बोलताना मी डॅशिंग मध्ये बोलतो. मी सरळ सांगतोय, आज माझा कलावंत उपवाशी मारण्याची वेळ आली त्यावेळी त्याला कळलं की माझं दशावतार हे पोट नाही, मला जगायला हवं. यासाठी उत्कृष्ट अशा कलावंतांनी मासे विकायला सुरुवात केली. कमीपणा आहे का तो? नाही, मी तर मानणार नाही. स्वतःच्या पोटाची काळजी त्याला लागली. आज मार्च म्हणजे अगदी मार्च एप्रिल मे हा सीझन, ज्या सीझनात काहीतरी कमवून दुसऱ्या दिवशी पुढच्या पावसाळ्यात हे उदर रडू नकोस वाईट वाटेल, पावसाळ्यात चालवायचं. मग मासे विकण्याची वेळ आली कलावंतांवर आमच्या. पोट अक्षरशः माझ्या मित्रानं, जवळच्या मित्रानं माझ्या गणपतीच्या आदल्या दिवशी, पहिल्या दिवशी 2 दिवस रानात जाऊन ती कौंडाळ वगैरे मिळतात गणपतीला, हरणं वगैरे, ती रानात जाऊन माझ्या डोळ्यात देखत म्हणजे आणली आणि भर उन्हात झारापमध्ये माझ्या स्टुडिओच्या समोर माझ्या बरोबर असणाऱ्या मित्रानं ती विकली. ही वेळ आली. याचा गांभीर्यानं विचार लोकप्रतिनिधींनी करायलाच हवा. मी तर म्हणतोय प्रत्येक कलावंताला कुठल्या तरी तुमच्या स्कीम मध्ये बसवा. एवढा फंड आहे सांस्कृतिक, मला माहिती आहे ना, मी याचा मुद्दा म्हणून स्टडी करतोय सध्या आणि त्याची मागणी मागतोय की सांस्कृतिक संचालनालय म्हणा अथवा केंद्र सरकारकडून कुठून काही आहे कलावंताला जगवा, अशीच माझी मागणी आहे. आणि या चळवळीतून जरी कुठंतरी ही तुमची चळवळ आहे, त्या चळवळीच्या माध्यमातून जरी ते स्वप्न साकार झालं तरी त्याचा मला कायम अभिमान राहील. त्यामुळे शासनाकडे मी पुन्हा पुन्हा सांगेन, लई नाही मागणं म्हणत जरी कलाकाराला काहीतरी द्या, तरच कला ही संवर्धन होईल. कारण अविभाज्य घटक म्हटला जातो आपल्या संस्कृतीचा म्हणजे दशावतार कला. नक्कीच सर, सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. जे खरंच गरजू कलाकार आहेत त्यांना मदत व्हायलाच पाहिजे सर. आणि आमच्या या चळवळीमार्फत आम्ही यावर आवाज उठवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच पाठीशी उभे असाल यामध्ये काही शंकाच नाही सर. आणि आम्ही कलाकारांना नक्कीच एक व्यासपीठ, एक उत्तम प्रकारचं दर्जा असा प्राप्त करून नक्कीच देऊ सर.
सर, कोकणातील लोककलांचे संवर्धन व्हावे यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच लोककलांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. दशावतार व्याप्त स्वरूपात आहे. आता कीर्तन, गोंधळ, भजन, भारुड किंवा कळसूत्री बावले तर आपल्या पिंगोळीमध्ये जपत आहेत. मग आता ह्या संवर्धनासाठी मला तर असं वाटतं की अजूनपर्यंत आपल्या सिंधुदुर्गात तर अशी अकादमी नाही. आता जस्ट एक दशावतार अकादमी बाळकृष्ण गोरे उर्फ दिनेश गोरे यांनी स्थापन केली आहे, अध्यक्ष आहेत. मग ती त्याच्या मार्फत किंवा प्रत्येक कलेतील जे आता वयोवृद्ध कलाकार आहेत किंवा जे अभ्यासू कलाकार आहेत त्यांनी एकत्र यावं आणि प्रत्येकानं आपल्या कलेची जगाला डॉक्युमेंटरी देता कामा नये. माझं आधी म्हणणं एकच आहे, आम्ही काय करतोय, कुठेतरी बाहेरून कोणतरी पीएचडी करायला येतोय, डॉक्युमेंटरी करतोय, डॉक्युमेंटरी करून घेऊन जातोय, पीएचडी करतोय आणि आपल्यासाठी त्याचा विचार करतोय, पुन्हा मागं बघत नाही. अशी माझ्याकडे उदाहरणं आहेत. मी प्रत्येकी फोन लावून विचारत असतो, बाबा काय केलंस, डॉक्युमेंटरी केलीस, पुन्हा बेनिफिट काय दिलंयस माझ्या कलेसाठी. मग ती जगाला डॉक्युमेंटरी न देता त्याचे प्रशिक्षण, जसं मी म्हटलंय आता आम्ही कसं प्रशिक्षण स्टार्ट करणार आहोत, मग तशा प्रकारे प्रत्येक कळसूत्री बावली म्हणा किंवा आपले गोंधळ आहे, चप्पई नृत्य धनगरी समाजाचं आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या कला आहेत त्या कलावंतांनी यातल्या एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन त्या आपल्या गोष्टींचा डॉक्युमेंटरी करायला हवी, त्याचं प्रशिक्षण द्यायला हवी, त्याची योग्य फाईल करायला हवी आणि सिंधुदुर्गाबद्दलच बोलायचं आहे. कारण तुमची चळवळ सुद्धा सिंधुदुर्गासाठी, कोकणसाठी आहे, त्यामुळे मला स्वाभिमान आहे. मग त्या अनुषंगानं सगळ्यांनी एकत्र येऊन यावर काम करून न्याय मागायला हवा. कारण आता गंमत बघ, कोरोना काळात आता लक्षात आलं की आम्ही एकत्र व्हायला हवं होतं. आमच्यात सुद्धा एकी नव्हते. आता आम्ही कलाकार संघटना निर्माण केली, आता चांगल्या प्रकारे सगळेजण आम्ही एकत्र येतोय. कारण का आता कळलं ना, जगायचं माध्यम काही नाही आणि सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही. काय आज जगणं गरजेचं आहे. मग आता कळलंय, डोळे उघडलेत. मग आता पुढचं भविष्य ही कला संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या कलेची डॉक्युमेंटरी करावी आणि त्याचं संवर्धन करून एखादं अकादमी प्रमाणे म्युझियम वगैरे अशा प्रकारे सिंधुदुर्गात झालं असेल तर येणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा प्रत्येकासाठी ते चांगलं लाभदायक ठरू शकतं. खरंच सर, कोकणातील लोककला ही आपली अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचे आपण संवर्धन, जतन आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित हे केलंच पाहिजे सर. सर, जे कोकणातील नवोदित कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच कोकणातील जे माझे कलाकार आहेत ते कलाकार काय होते, गोंधळ माहिती दशावताराचं स्क्रिप्ट नसतं, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ज्यावेळी एक सातत्यानं दशावतार कलाकार, अनुभवी कलाकार आहेत, आता उदाहरणार्थ मी तुला म्हटलं ओमप्रकाश चव्हाण दशावतारातले आपले सुंदरपैकी बालगंधर्व आहे वगैरे, जुने जाणते जे आनंद नार्वेकर, विलास तेंडोलकर वगैरे असे खूप कलाकार आहेत, नावं घेईपर्यंत आपल्याला वेळ होईल. मग या असे कलाकार आहेत, त्यांच्या ज्यावेळी सान्निध्यात जुना म्हणजे नवोदित कलाकार येतो त्यावेळी त्याला दशावतारातील बारकावे, अंग कळतात. कारण महत्व काय असतं माहितीये तुला, मी म्हटलं मगाशी किती स्क्रिप्ट वगैरे नसते आणि आम्ही नाटक करतो. अगं आम्ही नाटक जर आम्हाला तेच नाटक अर्धा तास करायला सांगितलं तर 10 एंट्री असलेलं नाटक आम्ही अर्धा तास करतो. तेच नाटक 2 तास करायला सांगितलं तर 2 तासही करतो आणि तेच नाटक जत्रेला पहाटे उजाडेपर्यंत आम्ही 5 तास करतो तेच नाटक. मग हा जो संवाद वाढविण्याचा क्रम, संवाद आकुंचन करण्याचा क्रम किंवा कमी करण्याचा क्रम जो आहे त्याबद्दलचा अनुभव हा नवोदित कलाकारांना कधी मिळेल तर जुन्या कलावंतांच्या सान्निध्यात आल्यानंतर. आता आमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते जर आले, मी आहेत अनेक वर्ष काम केलेला पकडा, पण आमचे जे जयसिंग राणे वगैरे असे जुने जाणते कलाकार आहेत त्यांच्या समोर येऊन जर त्यांना बोलण्याची शैली वगैरे कळली असेल तर त्यांना बरं होईल. एक भाग झाला. आणि तू व्यासपीठ म्हणालीस म्हणून म्हणतोय, नवोदित कलाकारांना व्यासपीठ म्हणजे कसं, तर दशावतार हे मुंबईत महोत्सवाला तुला दिसतं, म्हणजे मालवणी जत्रोत्सव होता, पण शासनाचे सांस्कृतिक कार्यक्रम जिथं होतात का, मग ते शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात म्हणजे नागपूर सांस्कृतिक संचालनालय आहे, आपलं इथलं मुंबईचं INT विद्यापीठ आहे वगैरे, दिल्लीला वगैरे असे जे प्रोग्राम होतात तिथं कधी न चुकता दशावतार कला डावलली जाता कामा नये
तिथं दशावतार वर्गाला तिथं संधी मिळायला हवी. आणि नवोदित कलाकार आहेत, आता ऍक्च्युली ट्रान्सलेशन करणं म्हणजे मला पटत नाही. काही जणांनी म्हटलं होतं की हिंदीत ट्रान्सलेशन करूया, पण मालवणी जर मच्छिंद्रनाथ कांबळेंनी जर मालवणी साता समुद्रापलीकडे ठेवली तर आपलं दशावतार आहे तसं प्रेझेंटेशन केलं तरी चालू शकतं. पण सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. कारण तुला गंमत सांगतो, जुने कलावंत आपले जास्त उच्च शिक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचं ना विलाज शब्द, ना इलाज, त्याला ना विलाज यायचा. मग आता नवोदित कलाकारांनी त्याचा अभ्यास करायला हवा. न्यूनता की न्यूनता वगैरे अशा प्रकारचे शब्दप्रयोग विचार करून त्यांनी त्याचा अभ्यास करायला हवा आणि पारंपरिकता जतन करून त्यांनी चालायला हवं. आणि एक जे ऐक्य आता आम्ही करतो, बॉन्ड करतो, शासनाकडे मांडून जेवढे शासनाचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात त्यांना संधी मिळायला पाहिजे. हा अट्टाहास धरून सातत्यानं शासनाला पुरवठा, त्याचा पाठपुरवठा करून तो न्याय मिळवून ते व्यासपीठ मिळवायला हवं. स्वतःला मिळवायला हवं, नाहीतर इथं काही मिळणार नाही असं वाटतंय. बरोबर आहे सर. आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात. आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यामुळे आपल्या कोकणातील नवोदित कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ नक्कीच उपलब्ध होईल सर. आणि मला आनंद होतोय सांगायला की आमची गराजलो रे गराजलो एक चळवळ, ही चळवळ देखील कोकणातील जे नवोदित कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी एक जाहीर मेळावा देखील घेणार आहे सर. आणि त्या मेळाव्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच उभे असाल सर, यात काही शंकाच नाही सर. नक्कीच असाल सर. सर, सूरपेटीचे थांबली पकवाजाची थाप, झांज थांबली आणि थांबले गगनभेदी आलाप. कोरोनाच्या संकटात थांबला माझा दशावतार, थांबला दरबार आणि थांबला दशावतारी राजा. राती झाल्या सुन्या सुन्या, दिवसा चिंता पोटाची. पेटाऱ्यातला बाप्पा माझा उघडेल पुन्हा दरबार, पेटाऱ्यातला बाप्पा माझा उघडेल पुन्हा दरबार. रंगेल पुन्हा आपला दशावतार, रंगेल पुन्हा आपला दशावतार. आणि तो तुम्ही रंगवलात देखील सर. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीमध्ये देखील तुम्ही आपल्या नाट्य म्हणजे दशावतार नाट्यकलेतील जे कलाकार आहेत किंवा जे मायबाप प्रेक्षक आहेत त्यांना निराश न होऊ देता त्यांच्या मनापर्यंत म्हणजे हृदयापर्यंतचा जाण्याचा मार्ग ऑनलाईन पद्धतीचा स्वीकारलात. तर मला या ऑनलाईन पद्धतीच्या तुमच्या नाट्यप्रयोगाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर. नक्कीच सांगेन, पण त्याआधी तुला धन्यवाद देतोय. कारण काय, माझ्याशी तुझं काही बोलणं नाहीये या विषयाबाबत संदर्भात. आणि असं असताना पेटारो दशावताराचं थीम ही ऑनलाईन पहिल्यांदा सादरीकरण केले आणि त्याचे जे आता शब्द त्याचं जे आपले पवार सर होते त्यांनी जे हे केलं होतं ते अगदी छान सांगितलंस. त्या दिवसाचे त्यांचे शब्द होते, स्वर होते कानावर. आज तुझे स्वर, छान वाटलं. चांगल्या प्रकारे वर्डिंग तू बोललीस आणि त्याबद्दल पुन्हा एक पॉवर आल्यासारखं वाटतं. बरं, आपण बोलू त्या ऑनलाईनच्या माध्यमातून. ऍक्च्युली ही थीम ला माझा सहभाग जास्त होता, पण खरी थीम कोणी केली होती तर आपली मुंबईला वगैरे संगीत नाटकं वगैरे होतात ना, तर त्या संगीत नाटकातील जे बॅकस्टेजचे कलाकार असतात त्यांना कोरोना काळात मदत मिळण्यासाठी त्यांनी हा उपक्रम ऑनलाईनचा राबवला होता. मग तो ऑनलाईनचा उपक्रम राबवला, त्यातून 73,000 रक्कम मिळाली ती त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. मग अशा प्रकारचं दशावतारांच्या बाबतीत केलं असेल तर काय होईल हा प्रश्न पहिल्यांदा पडला. तो म्हणजे आपल्या फिल्म सिटीचे सिरियलचे म्हणजे खुलता कळी खुलेना ही सिरियल झाली बघ, त्याच्यात पहिल्यांदा वाळूचं हे केलेलं आहे बघ, सँड आर्ट आहे. ते सँड आर्टिस्ट रुपेश नेवगी सर, ते कला अध्यापकही आहेत शिक्षक म्हणून. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे एक पार्टिसिपेट म्हणजे गणेश गावकर, या दोघांच्या ती थीम लक्षात आली. मग त्यांनी आमचे मालवणचे माझे गुरुवर्य म्हणजे ज्यांचं पुराणासाठी मार्गदर्शन मला लाभतं असे माझे माळकर, सुहास माळकर यांची भेट घेतली. आणि त्यानंतर मला त्यांनी कॉल केला, कारण ऑलरेडी मी फोटोग्राफर आहे प्लस दशावतारात एक अग्रेसरपणानं काम करतोय म्हटल्यानंतर मला कॉल केला. आणि मग आम्ही चौघांनी त्याबाबत डिस्कस केली आणि रसिकांकडून दशावतार कलावंतांना मदत यासाठी आम्ही ती थीम यूज केली. आणि अगदी रसिकांचं कौतुक आणि रसिकांचे आशीर्वाद जे कलाकाराच्या पाठीशी असावेत. म्हणजे ओमप्रकाश चव्हाण आपल्या कलावंतांना ज्यावेळी हार्टचा प्रॉब्लेम झाला त्यावेळी रसिकांनी त्यांना जगवलंय. त्यामुळे रसिकांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्या रसिकांनी 2 लाखाची मदत त्या पेटारो दशावताराच्या थीमसाठी केली, ज्यात 30 कलाकारांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि एक लक्षात ठेव, ऑनलाईन नाटकं झाली
किंवा ऑनलाईन कार्यक्रम किंवा कुठले कार्यक्रम होतात त्याची तुला पैशाची डिटेल हिशोब मिळत नसेल, पण आम्ही मात्र अगदी पैशाची ज्या दिवशी एंट्री पडली आहे त्या दिवसापासून शेवटपर्यंतची एंट्री बँक डिटेल्स दिली आहे. तर त्यात 2 लाख मिळाले, त्यातले 30,000 रुपये आम्ही कलाकारांना दिले. आणि रसिकही उत्कंठ त्यांना होती. बरेच दिवस घरी बसून होते, कंटाळलेले होते लॉकडाऊन मध्ये, आणि अचानक ऑनलाईन नाटक म्हटल्याबरोबर ते खुश झाले. आणि त्या ऑनलाईन नाटकात त्यांना एवढा लाभ झाला ऑनलाईन नाटकाचा की अक्षरशः 4-4.5 हजार लाईव्ह बघत होते ते नाटक आणि आनंद घेत होते. तर त्यातून मात्र रसिकांनी 2 लाख मदत केली. त्यातले 30,000 आलेल्या कलाकारांना 1,000 रुपये दिले. 10,000 रुपये ते हॉल मालक समर्थ हॉल आपला मालवणचा कोळम येथील सावंत सर, त्यांनी 1 रुपया सुद्धा घेतला नव्हता. कॅमेरामॅन माझा होता, आपल्या दशावतारातही काम करतो पण प्रोफेशनली फोटोग्राफर आहे, प्रशांत मालक मुंबईचा. त्या मालकने सुद्धा 1 रुपया घेतला नव्हता त्यासाठी. आणि मग आम्ही काय केलं, जेवण केलं होतं ना, 4 दिवस जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. मग जेवणाचे म्हणून 10,000 रुपये त्या सावंत सरांना हॉल मालकांना आम्ही दिले. म्हटलं भाडं नको घेऊ पण तेवढं तरी घ्या. आणि कलावंतांना ते 30,000 दिले आलेल्या. आणि 10,000 रुपयाचं वितरण कसं केलं तर केळुसकर बुवा किंवा सावंत सरांचे वडील आहेत डबलबारी करायचे, त्यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक केलं, सत्कार केला. आणि शेवटच्या दिवशी गेट टुगेदर टाईप असं एंडिंगचा भोजनाचा सहभोजनाचा कार्यक्रम केला. आणि जे 1.5 लाख रुपये राहिलेले होते ते 1.5 लाख आमची कलाकार संघटना स्थापन झाली. त्या कलाकार संघटनेचे अध्यक्ष श्रीमान बाळू कोचरेकर यांचा तिथे सत्कार करून त्यांच्या पुरुषोत्तम कोचरेकर त्यांच्या हातात आम्ही 1.5 लाख सुपूर्द केले. त्या मी संघटनेत सुद्धा कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून आहे. तर तिथून आम्ही त्या 1.5 लाखांचं 25,000 आमच्याकडे आकस्मिक निधी म्हणून आमच्याकडे ठेवलेत. आणि जे 1,25,000 आहेत ते 1,25,000 250 कलाकारांना 500-500 वाटप. आज त्यातलं 150 कलाकारांना वाटप जवळपास झालेलं आहे. त्याची प्रत्येकाची पोच वगैरे सगळं डिटेल ठेवलेलं आहे, बँकच्या डिटेल्स आहेत. त्यामुळे ऑनलाईन हा कार्यक्रम सापेक्ष दृष्टिकोनातून झालेला हा मोठा कार्यक्रम माझ्यासाठी होता आणि छान अनुभव होते त्याच्यात. आणि सगळ्यात म्हणजे तहसीलदार मालवण त्यांनी सुद्धा आम्हाला ती परमिशन दिली होती आणि त्यांनी खूप आम्हाला त्यावेळी सपोर्ट झाला. आणि त्यामुळे एक कलावंतांना रसिकांची ही 5 नाटकांना मेजवानी झाली आणि तृप्तता मिळाली त्यांना, आम्हाला फार मदत झाली. सर खरंच खूप छान सर. आणि 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 एक आणि आणि एक सेकंद आणि एक सांगतोय, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही रसिकांसाठी सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट, त्याच हॉलला बरोबर एक 20-25 दिवसापूर्वी आम्ही 30 नाटकांचं शूटिंग केलंय. ज्या 30 नाटकामध्ये 350 दशावतारी कलावंत आहेत. समजा आता जर दशावताराला परमिशन जर नाही मिळाली तरी कठीण परिस्थिती असणार, मग आम्ही वेगळी थीम यूज करतो, ज्या थीमचं नाव आहे परिवर्तन दशावतार. दिवाळीच्या मुहूर्ताला, आता उद्या पत्रकार परिषद वगैरे करून आम्ही दिवाळीच्या मुहूर्ताला ती सुरुवात करणार आहोत. त्यामुळे रसिकांसाठी आणखी तृप्तता आहे. सलग 30 नाटकं ज्यात तुकाराम गावडे अण्णा वगैरे सगळे जुने कलाकार, नाना गावकर वगैरे, कांता मिस्त्री वगैरे सगळे जुने कलाकार, नवीन कलाकार एकाच व्यासपीठावर संयुक्त या नाट्यप्रयोगात वेगवेगळे नाट्यप्रयोग बघायला मिळणार आहे, संधी आहे. सर खरंच कौतुक तुमचं. आणि तुमचा जो पुढील कार्यक्रम आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या टीम मार्फत. सर तुम्ही या कठीण परिस्थितीमध्ये देखील माघार न घेता आपल्या रसिक बांधवांसाठी धावून आला, त्यांना निराश होऊ दिलं नाही, त्याबद्दल देखील तुमचं कौतुक. जो सच्चा कलाकार असतो तो कधीच माघार घेत नाही. कोणतीही कठीण परिस्थिती येऊ दे तरी देखील तो आपल्या रंगदेवतेची, नाट्य नटेश्वराची आणि आपल्या मायबाप प्रेक्षकांची अविरत सेवा करत असतो. आणि तुमच्याकडे पाहिल्यावर आम्हाला तो सच्चा कलाकार दिसतोय सर. आमच्या पुढील पिढीला देखील अशीच तो सच्चेपणा राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच लाभत राहू दे ही एक प्रार्थना सर, एक इच्छा सर. सर तुम्ही दशावतार कलेमध्ये मागील 20 वर्ष कार्यरत आहात. दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग याच्या तुम्ही सचिवपदी देखील कार्यरत आहात. आतापर्यंत तुम्ही असंख्य भूमिका साकारल्यात, त्यातीलच काही थोड्या भूमिका मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते.
वाली सुग्रीव मध्ये तुम्ही साकारलेली लक्ष्मण ही भूमिका, शंभूचे लग्न मधील तुम्ही साकारलेल्या 3 भूमिका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, नारद, विष्णू, षडानन किंवा सहस्त्र गरुडेश्वर मधील तुम्ही साकारलेला नारद असो, किंवा देव देतो कर्म नेतो यामधील तुमची कुबेर ही भूमिका असो, किंवा नवग्रहांची पायरी यामध्ये तुम्ही साकारलेला नारद असो, किंवा परकाया प्रवेश यामधील शंकर, अगदी सगळ्याच भूमिका तुमच्या प्रेक्षकांनी अगदी उचलून धरल्या, त्यांच्या हृदयात त्या सगळ्या भूमिका वास करत आहेत. तर या सर्व भूमिकांपैकी तुमची आवडती भूमिका आमच्या प्रेक्षकांसाठी रंग, एखादा छटेचा रंग गायनाच्या स्वरूपातून सादर केला तर नक्कीच आवडेल सर आम्हाला. आता भाषण करणं हे मला आवडत नाही मेकअप शिवाय, पण गाणं म्हणायला मला राईट आहे, अधिकार आहे. आणि माझी आवडती भूमिका तुला म्हटले, आता मी जस्ट गेल्या वर्षीपासून कंपल्सरी राजपाट करायला सुरुवात केली. आता मी इतर भूमिका नाही करत, नाही तर यापूर्वी लेडीज वगैरे सगळ्या भूमिका मी केलेल्या आहेत. पण नारद ही माझी आवड आहे. आणि त्यात आपले सिंधुदुर्ग रत्न श्रीमान भालचंद्र केळुस्कर बुवा, या केळुस्कर बुवानी लयबद्ध केलेलं गाणं जे रसिकांना अगदी भावलं, आणि ते लिहिलं होतं आपले पत्रकार तसेच अँकर राजा सामंत नेहरू, त्यांनी ते लेखन केलं होतं. तर ते गाणं म्हणतो. गाणं वास्तव जीवनावर आहे. नारदाचं असं गाणं म्हणजे बाहेर पडताना नारदानं प्रबोधन करायचं असतं माणसाला, मग त्या प्रबोधनाच्या अनुषंगाने ते गाणं आहे. त्यामुळे ते गाणं म्हणतो. त्याच्या अगोदर आम्ही बोलायचो, पण ते आता गाण्यातच शब्द आहेत. काय आणले येता ना, काय नेशील जाताना, काय आणले येताना, काय नेशील जाताना, धन दौलत ही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारील रे. धन दौलत ही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारील रे. धन दौलत ही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारील रे. अवघड असते मन ओळखणे, त्याहून अवघड ते जपणे. अवघड असते मन ओळखणे, त्याहून अवघड ते जपणे. मनाच्या छेडून तारा, मनाच्या छेडून तारा, भाव अर्पितू प्रभुला रे. काय आणले येताना, काय नेशील जाताना, धन दौलत ही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारील रे. धन दौलत ही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारील रे. धन दौलत ही ठरेल थोटी, पुण्य तुझे तुझ तारील रे. हे सगळ्यात पहिल्यांदा मला गाण्याची संधी मिळाली, म्हणजे पहिल्यांदा गाणं दशावत्रात हे मी केळुस्कर बुवानी पद्यावलीत रूपांतर केल्यानंतर म्हटलं होतं, लयबद्ध केल्यानंतर, आणि रसिकांना खूप आवडलं. प्रत्येकाच्या अगदी टोन रिंगटोनला वगैरे सुद्धा होतं, बरेच जण फोन करायचे. सर खरंच धन्यवाद, तुम्ही आमच्या फरमाईशीचा मान ठेवलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एक सुंदर असं गाणं सादर केलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद सर. सर, श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आता प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आहे. तर या चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल, आणि ही चळवळ घराघरात पोहोचणे गरजेचे आहे का? नक्की सुहानी, ऍक्च्युली मी एका ग्रुपला अटॅच आहे, त्यामुळे मला गरजलो रे गरजलो याचे रेग्युलर मला अपडेट आहेत, ते मला मिळत जातात. ऍक्च्युली तो ग्रुप आपल्या ओरसला सगळे कलावंत एकत्र झाले होते, उपजिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी कुणीतरी आम्हाला एकत्र केलं होतं, त्यामुळे त्या अपडेट्स मला त्या ग्रुपवर मिळत जातात. त्यामुळे मी बघितलंय आणि त्यांचे जे उद्देश आहेत ते मला खरेच पटले. श्रीमान आपले धरणे सर यांचं सुद्धा मी आधी आभार, या ऍक्च्युली मला तुमच्या टीमनं सर धरणे सरांनी कॉल करून इथं संधी दिली, हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठं आहे. कारण पारखी ते आहेत, त्यांनी मला पारखलं आणि मला इथं एक संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. पण गरजलो रे गरजलो ही जी चळवळ तुम्ही सुरू केलीत आता, ती फार मोठी आहे. कारण कोकणाचा तुम्हाला ध्यास आहे आणि कोकणाबद्दल तुम्हाला आस आहे, आणि कोकणातील प्रत्येक माणूस हा स्वावलंबी बनणं हा सगळ्यात तुमच्या चळवळीचा महत्वाचा उद्देश आहे.
मग त्यात मी ऐकलंय पाहिलंय की आपल्या इकडे ज्या जमिनी आहेत त्या परप्रांतीय घेतात, हा एक विषय आहे त्याच्यात. हा, तर ते परप्रांतीय जे आहेत ते येतात आपल्याकडे, इथं जमिनी विकत घेतात. त्या आम्ही जमिनी एक क्षणिक सुखाच्या अनिवार्य लालसेनं म्हणतो. तशा प्रकारे चला बाबा आता मला आज 4 लाख मिळत आहेत 1 गुंठा, आपण घेऊया असं घेतो आणि ती जमीन बाहेरच्या परप्रांतीयाला, म्हणजे परप्रांतीय आपण म्हणूया नको, भारत माझा देश आहे हे ठीक आहे, बरोबर आहे, माझे सगळेच भारतीय आहेत, पण महत्वाचा उद्देश आहे काय, आपल्या इकडची जमीन जी आम्ही खरे म्हणजे आम्ही शेतकरी आहोत, ज्याच्यावर आम्ही कसून पिकवून आमचं स्वतःचं कष्टाचं तयार करायला हवं आणि बाहेर कुठेतरी विक्रीस जायला हवं, त्या जमिनी आम्ही दुसऱ्यांना विकतोय. एक काही रक्कम आयुष्यभर किती पिढीला तुला पुरणार आहे? 1-2 पिढीला पुरेल. पुढचं काय? तुझ्या हातात असणारी महत्वपूर्ण जमीन, ज्या जमिनीवर तू स्वतःचं काही भवितव्य निर्माण करू शकला असता, त्या जमिनी आम्ही दुसऱ्यांना विकतोय. हे आज या चळवळीतून कुठेतरी थांबविण्याचा प्रयत्न करतायत. मी तर स्वतः सपोर्ट करेनच, पण सगळ्यांना, प्रत्येक कोकणी माणसानं त्याला सपोर्ट करायलाच हवा. आता मी शेतकरी स्वतःची जमीन विकतोय किंवा ओस असलेली जमीन असते नका विकतोय, मग विकण्यापेक्षा आपण सरकारकडून सातत्यानं काहीतरी पाठपुरवठा करायला हवा. नको नसेल तर ठीक आहे, आपली काही कोकणी माणसं मोठी झालेली आहे, आपल्या या मातीनं आपल्याला खूप चांगली माणसं दिलीत, खूप चांगले व्यापारी म्हणा, उद्योगपती दिले, मग त्यांचं एखादं मार्गदर्शन घेऊन, ते मार्गदर्शन घेऊन एखादा नवीन व्यवसाय आपल्या स्वतःच्या जमिनीवर एक फंड घेऊन उभा करायला हवा. हे सुद्धा तुमचं उद्दिष्ट मला छान आवडतंय. आणि त्यात सगळ्यात त्याच्या पुढे जाऊन कोकणी माणूस स्वतः जगणार कसा, तर महत्वाचा विषय म्हणजे काय, तर मी समजा एखादा कुठला तरी बिझनेस सुरुवात केला, एखादा प्रोडक्ट चालू केला, समजा आता मी एक सपोज धरूया, एक तेल पिशवी जर मी स्वतःची क्रिएट केली, मग ते पामोलियम म्हणजे जे तेल आहे आपलं गोडं तेल, ते गोडं तेल मी तयार केलंय, मग ते गोडं तेल या कोकणात असणाऱ्या प्रत्येकानं विकत घ्यायचं असेल तर दत्तप्रसाद शेणई, म्हणजे मी एक माझं एक्झाम्पल सांगितलं, मग दत्तप्रसाद शेणई प्रोडक्शनने किंवा उद्या मी दत्तमाऊली माझी मंडळ आहे, मला ऑथॉरिटी आहे, माझ्याकडे परिशिष्ट आहेत, त्यात एखाद्या बिझनेस करेल, मग ते तेल पिशवी जर इथल्या कोकणातील माणसानं जर घेतली असेल तर त्याचा रोजगार कुणाला जाणार आहे? माझ्या कोकणी माणसालाच पोचणार आहे, म्हणजे मला तो बेनिफिट पोचणार आहे, त्यातून मी जगणार आहे. आपण बाहेर चायनावर आता बंदी घातली, चायनातून येणारे हे आपण आतापर्यंत वापरले वगैरे, मग अशा प्रकारे हे आता साधी गोष्ट आहे, कोकणात बहुत बघितलंच तर शेवपुरी सगळीकडेच आहे, पण सिंधुदुर्गातला आपण बोलूया, आपला महत्वाचा विषय. शेवपुरी बाहेरचे लोक आहेत, ऊसाचा रस बाहेरचा का, म्हणून आपण कोकणी माणूस का मागं थांबतोय? माझा दशावत्री कलावंत मासे विकायला पाठी थांबला नाही पोटासाठी, कौंडाळ गणपतीला लागणारी विकायला थांबला नाही. आता जर ते कळू शकतं तर मग आता बाहेर आहेत सगळेजण, मग आताच्या ऊसाच्या, आता माझा एक दशावतारी कलावंत स्वाभिमान आहे, स्वाभिमानानं सांगतोय, त्याचं नाव सांगतोय, जाहीर करायला काही मला हे नाही. त्यापूर्वी आपले कृष्णा गटकर साळगावातले, त्यांनी इथं मुलाखत दिली होती, तिथं आपला निळकंठ सावंत म्हणतो आमचा कलाकार आहे, तो माणगाव मध्ये ऊसाच्या रसाला काढायला सुरुवात करतोय, ऊसाचा रस, स्वाभिमान आहे, म्हणजे त्यानं सुरुवात केली. मग आपल्या या कोकणी माणसाला, आपल्या माणसाला आपण तिथं जाऊन, बाहेरचा जर ऊसाचा रस चालतोय, तो बिचारा आंघोळ करतोय काय माहित नाही, इथं येऊन 4-5 दिवस राहत होतो काय, कारण मुबलक पाणी त्याला ऊसाचा रस करत असताना ग्लास धुवायला मिळत नाही, पण मात्र त्याच्याकडे जाऊन आम्ही ऊसाचा रस अगदी आवडीनं पितो. मग माझ्या इथल्या प्रॉपर माणसाला ऊसाचा रस बनवतोय, मग त्याच्या दुकानात थांबून माझी गाडी मोटरसायकल पार्क करून एक 10 रुपयाचा ऊसाचा रस प्यायला काय होतोय? ही चळवळ तुमच्या अगदी रास्त आहे आणि मला एवढा अभिमान आहे. मी तर जाहीर सांगतोय, आता दशावतारासाठी मला तुम्ही न्याय द्याच, ठीक आहे, मी आहेच तुमच्या पाठीशी, तुम्ही मला जिथं घेऊन जाल, जिथं फाईल तुमची घेऊन या म्हणून बोलाल, तिथं आम्ही हजर आहोत काय. पण त्यापेक्षा पुढे जाऊन सांगतोय की तुम्ही करत असलेल्या गोष्टीसाठी माझ्या टीमला बोलवा, आमची पूर्ण टीम तुमच्या या कोकणी माणसाला व्यावसायिक दृष्ट्या सबळ बनविणं, आपल्यातच देवाणघेवाण करत करत चांगल्या प्रकारे टप्पा गाठणं हे महत्वाचं ठरेल. आता साधी गोष्ट आहे, दशावताराचं आपण पकडूया, दशावताराची नाटकं कोण करून घेतो? बाहेरून आलेले किंवा इथं जमिनी खरेदी केलेले घेतायत का? नाही घेत ना.
ते घेत येत कोण? माझा सर्वसामान्य मराठी माणूसच घेतोय ना. मग माझे रसिक जे घेत आहेत तेच आम्हाला दशावताराला जगवतायत ना. मग अशा प्रकारेच एकामेकाला आपण कोकणी माणसानं साथ देत, सिंधुदुर्गाला साथ देत आपलं एका माणसानं जगवायला हवं. कारण काय, लोकप्रतिनिधी आम्हाला कधी कुठल्या काळात विचारतात तुला माहिती आहे काय? त्यामुळे त्यांना विचारायला भाग आम्हाला पाडणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं ऐक्य हवं, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीचा विचार करायला हवा. मी तर गरजलो या टीमचे, म्हणजे धरणे सर म्हणा किंवा तुमच्या सर्व टीमचे आधी मनपूर्वक आभार मानतोय. आणि अशा प्रकारची कुठली क्रांती घडल्याशिवाय इतिहास घडत नाही हे मला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी इतिहासाची पानं सुवर्ण अक्षरानं रेखाटली, त्यांनी जर काही केलं नसतं तर आम्हाला जगता आलं नसतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ब्रिटिश काळात सुद्धा उठाव झाला, कुठंतरी क्रांती झाली, तेव्हा इतिहास घडला. त्यामुळे ठाम आणि माझा सॅल्यूट आहे, माझा सर्वात तुमच्या टीमना नमस्कार आहे. आणि तेवढंच माझे तुम्हाला प्रोत्साहन आहे आणि माझा सपोर्ट कायम तुम्हाला यासाठी नक्कीच राहील. खरंच सर, तुम्ही जो आता एक मदतीचा हात पुढे केला त्याबद्दल खरंच धन्यवाद सर. आणि आपण नक्कीच एकत्र येऊन आपल्या कोकणामध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या जमिनीवर सोन्याची शेती करून दाखवूच सर. आणि कोकणी माणसाने आपण कोकणी माणसाच्या मदतीला धावून गेलंच पाहिजे, हा देखील आमच्या चळवळीचा एक भाग आहे. त्याचा देखील तुम्ही उल्लेख केलात आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात. तर सर, ही चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही आमच्या मायबाप प्रेक्षकांना काय आव्हान कराल? त्याचबरोबर तुम्ही आमच्या चळवळीला कशा प्रकारे हातभार लावाल? नक्कीच, तुम्ही जी चळवळ करता त्यासाठी म्हणजे सपोर्टिंगचं मी तुम्हाला म्हटलंय काय. आता समजा धरणे सरांनी, आता माझं मी वैयक्तिक सांगतोय, म्हणजे प्रत्येक बघणाऱ्या माझ्या दर्शकानं माझं बोलणं ऐकल्यानंतर त्या प्रकारे विचार करायला हवा असं मला वाटेल. आता मी जसं तुम्हाला सपोर्ट सांगितला, आता उद्या धरणे सरांनी मला कुठं कॉल केला आणि सांगितलं असेल शेणाई उद्या आम्ही कोकणला येतोय, आपल्या गावी येतोय, त्यावेळी आमचं एक टीम वर्क आहे, त्या टीम वर्क साठी तुम्ही यायला हवं. मग ते आंदोलन असो आणि काही असो, मग त्यासाठी माझे 11 कलाकार आम्ही रजिस्टरी आहोत. ते 11 कलाकाराने आम्ही, तुम्ही म्हणजे काय आहे, प्रत्येक त्याला स्वतः वैयक्तिक अभिजात स्वातंत्र्य आहे, पण जे योग्य आहे त्याला तिथं सपोर्ट करायला हवा. म्हटल्यानंतर तुम्ही ज्यावेळी बोलवा तिथं आम्ही तिथं हजर असू. मग तुम्हाला आमचा 11 जणांचा सपोर्ट मिळाला, होय की नाही? म्हणजे 11 जणांचं माझं मंडळ आहे, ते तुम्हाला सपोर्टसाठी मिळालं. म्हणजे तुम्ही जेवढी टीम आहात तिथं 11 जणांचा एक प्लस झाले, 11 जण प्लस झाले. मग अशा प्रकारे अनेक संस्था, अनेक या विचारानं प्रेरित असणारी माणसं आहे. त्या माणसांनी, माझं तर म्हणणं आहे की तुमचं गराजदोरे पेज आहे त्याला कनेक्ट व्हावं, आणि किंवा धरणे सरांशी कॉन्टॅक्ट किंवा ज्या व्यक्ती कनेक्ट आहेत त्यांच्याशी कनेक्ट राहावं, आणि आपली एक टीम आपल्या गावात बनवावी. प्रत्येकाला एक लक्षात ठेवून, सगळ्यांना इतिहास बनवायचा नसतो, 100 माणसं पाहिजे तसं करत नाही, पण प्रत्येक गावातून 10 जरी व्यक्ती कनेक्टेड झाल्या, कॉम्बिनेशनने एकत्र आल्या असतील, तर तिथला जो प्रमुख कोण असेल तो संपर्क तुमच्याशी करेल. आणि ज्या तुम्हाला म्हणजे गोष्टी घडवायच्या आहेत, ज्या योग्य आहेत, रास्त आहेत, त्याचा पूर्णपणे विचार करून त्या गावातून 10 जण, माझ्या टीमच्या मी 11 सदस्य दिले, असे प्रत्येक जण 10 आले तर नक्कीच एक 2-3 हजार जणांच्या एकोप्याने, 2-3 हजार आपण पहिलेच पकडूया. चळवळीसाठी पहिलं सगळे जागे होत नाहीत, थोडीच माणसं होतात. म्हटल्यानंतर ते 3,000 एखादा उठाव, एखादा आंदोलन करण्यासाठी, आम्ही हक्कानं न्याय मागण्यासाठी सरकारकडे, शासनाकडे जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गावाच्या ठिकाणी, मला तर वाटतंय गावाच्या ठिकाणी एक संपर्क शाखा गराजलोच्या वतीनं होणं गरजेचं आहे. जेवढे सिंधुदुर्गात गाव आहेत, कोकणात गाव आहेत, कोकण म्हणूया आपण, कारण सिंधुदुर्ग एक प्रॉपर नाही, कोकण पूर्ण म्हणूया, त्या कोकणाच्या अनुषंगानं जेवढे गाव आहेत त्या गावात प्रत्येक ठिकाणी एखादी शाखा निर्माण होणं गरजेचं आहे. सर, तुम्ही जे आता बोललात ते आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर. आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात, त्याबद्दल खरंच धन्यवाद सर. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून देखील आमच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी गराजलो एक चळवळ या चळवळीमार्फत तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देते सर. चालेल, सगळ्या टीमसाठी माझ्या शुभेच्छा. तसंच पुढे येणारी दीपावली आहे, या पेज माध्यमातून सर्व पाहणाऱ्या दर्शकांना, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या आधी ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतोय. तसंच दशावतार नाट्यप्रयोग सुरू झाल्यानंतर आवर्जून सगळ्यांनी पहा.
माझी कंपनी सुद्धा शिक्षण प्रशिक्षण देत नाट्यप्रयोग करणार आहे, तेव्हा नाट्यप्रयोगासाठी सुद्धा दर्शकांनी संपर्क साधा. चांगली टीम आहे आमची, त्यामुळे चांगल्या प्रकारे दशावतार लोककलेचं संवर्धन आणि दशावतार जतन, तसंच तुमच्या या चळवळीतून या कलेला सुद्धा प्राधान्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. यासाठी सर्व तुम्हा दर्शक आणि तुम्हा टीमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केलं. प्रेक्षक हो, तुमच्याकडून आलेले सर्वच प्रश्न आज घेता आले नाहीत याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं कमेंट करून नक्कीच दिली जातील. आणि आता या चळवळीचाच एक भाग म्हणून आपल्या कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील गावागावात ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या आम्हाला पुराव्यानिशी पाठवा. आम्ही त्यावर आवाज नक्कीच उठवू. त्यासाठी आठवड्यातून एकदा लाईव्ह येऊन ज्या ज्या समस्या आमच्याकडे आल्या असतील त्या समस्यांना वाचा फोडण्यात येईल. तसेच आम्ही गराजलो रे गराजलो एक चळवळ हे युट्यूब चॅनल देखील सुरू केलं आहे. यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही हेतू नाही, तर ही चळवळ घराघरात पोचावी हाच एक उदात्त हेतू आहे. तर तुम्ही गराजलो रे गराजलो एक चळवळ या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आता मी तुमचा निरोप घेते. आपण पुन्हा नक्कीच भेटू अशाच एका लाईव्ह मुलाखत चर्चा सत्रामध्ये, अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीसोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या. धन्यवाद. शुभरात्री.